गर्दी. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्कर्ष रुपवते यांच्या प्रेशर कुकरने वाढविला प्रेशर. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची निराधार सभा श्रीरामपूर या ठिकाणी घेण्यात आली होती. दिनांक 4 मे 2024 रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तुफान गर्दी झाली होती. तसेच या प्रसंगी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते. या निर्धार सभेमध्ये शीख समाज, आदिवासी, विविध समाजाने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी देखील या सभेसाठी मार्गदर्शन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रत्येक गावागावामध्ये त्यांचा प्रचार जोरात चालू असून त्यांचा प्रचार शिर्डी लोकसभेमध्ये आघाडीवर दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होणार असे या निर्धार सभेमध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. शीख समाजाच्या वतीने आम्ही स्वतः त्यांना खूप शुभेच्छा देतो. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं शीख समाजाची जी लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की साहेबांना कोणी सामान्य उत्कर्ष काही आपल्या शहरी लोकसभा मतदारसंघातून आपल्याला जे लोकांचे प्रश्न मांडणार नाही पण त्याला मतदान करायला कशाला? आपण निवडून दिला पाहिजे की जो लोकांचे प्रश्न मांडते आणि या सरकारला धडा नसतील अशालाच आपण निवडून दिला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि त्या कॅटेगरीमध्ये वर्षाकाळी बसतात हे आपण सांगतो. इथे दुसरा मुद्दा 2014 साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज, 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज. मोदी आता इलेक्शन घेतात, हाती ते पडतील कोणाला माहित नाही. पण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये
मुंडीने हे कर्ज 26 रुपयाचं कर्ज हे 100 84 रुपयावरती देऊन ठेवले. कर्ज किती झालं? 26 रुपयावर 84 रुपये 84 रुपीज त्या ठिकाणी झाले. आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की 2026 ला हे कर्ज 96 रुपयापर्यंत जाणार आहे, 96 रुपयापर्यंत जाणार आहे. म्हणजे 100 96 रुपये हे कर्ज फेडीमध्ये जाणार आहे. 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी 100 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहे. घराची अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही. एखाद्याचा पगार 20,000 असेल आणि त्याने बँकेकडून कर्ज घेतला आणि त्याचा हप्ता 12,000चा असेल, तो जर त्याने फेडला नाही आणि त्याचा हप्ता हा 16,000चा गेला तर त्याच्याकडे शिल्लक किती राहतात? 20,000 किती शिल्लक राहतात? 4,000 मध्ये तो घर चालू शकतो का? तो चालू शकत नसेल तर मग असताना 4 रुपयामध्ये घर कसं चालणार हा प्रश्न आपण असावा या ठिकाणी विचारला. मी RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही राज्य भेटतात या देशातल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी जे वसुलीचं राज्य जे होतं जे गेले 17 लाख कुटुंब गेले हे वसुलीच्या तगाद्यामुळे त्या देश सोडून गेले असे असताना आरोप आणि तुमच्यावर या ठिकाणी करतो. जगाच्या सभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की 17 लाख कुटुंब या देश स्थानिक सोडून गेले ते एकाच कारणासाठी गेले, हे म्हणजे वसुलीचं राज्य होतं. वसुली दिली नाही तर ईडी येईल, ईडी आली नाही तर जीएसटी येईल, जीएसटी आली नाही तर इन्कम टॅक्स येईल. आपली बेआबून होईल. आपली गाभण वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व वसुललेलं आहे. तुम्ही सत्ता यांना ह्याच्यासाठी दिली, वसुलीचं राज्य करण्यासाठी याला सत्ता दिलेली, या देशाला भंगार करण्यासाठी आपण त्याला सत्ता दिलेली आहे.